नमस्कार. पुढचे 10 वर्ष तुमच्या घरामध्ये एकही झुरळ आढळणार नाही आणि जरी तुमच्या घरामध्ये झुरळ असेल तरी त्याचा समूळ नाश होणार आहे असा जालीम उपाय मी तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे. हा व्हिडिओ ज्यांना आवश्यक आहे त्यांच्यापर्यंत पोहोचलाच पाहिजे, जेणेकरून घरामध्ये झुरळमुक्त घर हे होणार आहे. झुरळांमुळे खूप प्रॉब्लेम होत असतो, घरामध्ये खूप घाण होत असते, खूप कचरा होत असतो, झुरळांमुळे इन्फेक्शनसुद्धा होत असतं. हे सगळ्या गोष्टी टाळण्यासाठी आपण आज एक उपाय बघणार आहोत, जे तुम्ही स्टेप बाय स्टेप बघा आणि त्या पद्धतीने तुम्ही करा. बहुतेक वेळा काय होतं, आपल्या घरामध्ये पीठ चपातीचं साचलेलं असतं. चपातीला लावण्यासाठी आपण पीठ घेत असतो. ते पीठ राहिलेलं पीठ जे असतं गव्हाचं ते आपल्याला घ्यायचं आहे. 2-3 चमचे घ्या. तुमच्या घरामध्ये जेवढा घराचा एरिया आहे त्या पद्धतीनं तुम्ही घराच्या एरियानुसार तुम्ही हे जे गोळे आहे ते आपल्याला बनवायचे आहे. जेवढा एरिया आहे तेव्हाप्रमाणे तुम्ही कमी जास्त तुम्हाला गोळे बनवायचे असतील त्यानुसार तुम्ही पीठ घेऊ शकता. त्यानंतर आपल्याला खायचा सोडा घ्यायचा आहे. यामध्ये आपल्याला पाण्याचा वगैरे कुठलाही वापर करायचा नाही आहे. हे गोळे इतके इफेक्टिव्ह आहे की झुरळ खाल्ल्यानंतर लगेचच मरतात. आणि खायचा सोडा घेतल्यानंतर मी बोरिक ॲसिड पावडर घेतलेली आहे. बोरिक पावडर पण भेटते. बोरिक पावडर किंवा बोरिक ॲसिड पावडर पण बोलतात त्याला. कुठल्याही कंपनीची घ्या, अगदी इझिली किराणा दुकानात म्हणा, मेडिकलमध्ये म्हणा, कुठेही तुम्हाला सहज अवेलेबल मिळते किंवा ऑनलाईनसुद्धा तुम्ही घेऊ शकता. बोरिक ॲसिड पावडर ही खूप आवश्यक आहे. हिने काय होतं, कीटकनाशकांचा नाश होत असतो. ही पावडर फक्त आपले हे जे सोल्युशन आपण बनवणार आहोत, हे जे बॉम्ब आपण बनवणार आहोत झुरळ मारण्यासाठी, यामुळे आपल्या नुसते झुरळच जाणार नाही तर घरामध्ये जर मुंग्या असतील, लाल मुंग्या असतील, काळ्या मुंग्या असतील, त्यांना घालवण्यासाठी सुद्धा उपयोगी पडणार आहे. आता मी या ठिकाणी बोरिक ॲसिड पावडर टाकलेली आहे. अर्धा चमचा किंवा सपाट चमचा तुम्ही टाकू शकता. त्यानंतर मी कुठलाही एक तुम्ही शॅम्पू घ्या. मी शॅम्पूचं पॅकेट घेतलेलं आहे एक. तुमच्याकडे जर पॅकेट नसेल, घरामध्ये बॉटलमध्ये शॅम्पू असेल तर तो तुम्ही 1 चमचा घ्या आणि अशा पद्धतीने आपल्याला टाकून घ्यायचं आहे. या सोल्युशनमध्ये आपल्याला अजिबात पाणी टाकायचं नाही आहे. म्हणजे जे गोळे आहे ते किती जरी दिवस आपण एका जागेवर राहिले तरीसुद्धा ते खराब होणार नाही आणि झुरळं खात राहतील आणि मरत राहतील. अशा पद्धतीचे गोळे जे आहे, जे बॉम्ब आहे, छोटे छोटे आपल्याला बनवून घ्यायचे आहे. अशा पद्धतीने मिक्स करून घ्यायचं आहे. आपल्याला सगळं मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. सगळ्या जिन्नस जे आहे, जेणेकरून सगळ्या व्यवस्थित मिक्स एकमेकांमध्ये झाल्या पाहिजे अशा पद्धतीने आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. आता चमच्यानं न करता आपल्याला हातानं करून घ्यायचं आहे. व्यवस्थित हाताने मिक्स होईल त्यासाठी मी हात वापरत आहे. तुम्हाला हे मिश्रण जर खूपच ड्राय वाटत असेल तर फक्त जेमतेम हात ओला करून घ्या आणि मग त्याचे गोळे बनवा. पण तरीसुद्धा मी तुम्हाला सांगते का, अजिबात पाण्याची गरज या ठिकाणी लागत नाही. जे शॅम्पू आहे त्यामध्ये व्यवस्थितरित्या शॅम्पू आणि सोड्याच्या केमिकल तयार होतं आणि त्यामध्ये त्याला थोडंसं पाणी असं सुटतं, व्यवस्थित ओलं ओलं होतं. त्यामध्ये आपले गोळे जे आहे, जे बॉम्ब जे आहे ते आपले तयार होणार आहे. अशा पद्धतीचे जर गोळे बनवून तुम्ही घरामध्ये जर ठेवले, बेडमध्ये ठेवा, कपाटांमध्ये ठेवा, पुस्तकांच्या कपाटांमध्ये ठेवा, भांड्याच्या रॅकमध्ये ठेवा, बाथरूममध्ये ठेवा, टॉयलेट बाथरूममध्ये ठेवा, रात्रीच्या वेळेस बेसिनमध्ये ठेवा तुम्ही, तरी देखील तुमच्या घरामध्ये झुरळ जर असतील तर बहुतेकांशी तुम्हाला 99% तुमच्या झुरळांवर खूप असा परिणाम दिसून येणार आहे. झुरळ तुम्हाला मेलेली दिसणार आहे. स्टेप बाय स्टेप ह्या गोष्टी तुम्ही व्यवस्थित बघा, त्याच पद्धतीने तुम्ही करायच्या आहे. हे जे गोळे आहे, आपण जर वारंवार महिन्याने, 2 महिन्याने, 3 महिन्याने जर एखादं झुरळ तुम्हाला घरामध्ये दिसलं तर कुठून येतं आहे ते जर बघायचं. त्या ठिकाणी आपण काय करायचं, गोळे ठेवून द्यायचे. बहुतेकदा आपलं घर स्वच्छ असतं, पण आपल्या बेसिनद्वारे, आपल्या भांड्यांच्या बेसिनद्वारे, आपल्या टॉयलेट बाथरूमच्या जे पाईप असतात त्यांच्याद्वारे घरामध्ये आपले झुरळ येत असतात इतरांच्या घरांमधून. तेव्हा काय करायचं, रात्रीच्या वेळेस हे जे गोळे आहे अशा ठिकाणी ठेवून द्यायचे आहे. हे जे गोळे आहे तुम्हाला मी सांगते बऱ्याच ठिकाणी तुम्ही ठेवू शकतात. फक्त लहान मुलांपासून हे गोळे जे आहे ते आपल्याला दूर ठेवायचे आहे. लहान मुलांकडे लक्ष द्यायचं आहे, जेणेकरून त्यांच्या हाताला हे गोळे लागता कामा नाही आहे. एवढी दक्षता तुम्ही घ्यायची आहे. आणि हे जे गोळे आहे ते पटापट बनतात, अजिबातही वेळ वाया न जाता बनतात. रात्रीच्या वेळेस घरामध्ये खरकट अजिबात ठेवायचं नाही. तुमचे डस्टबिन असतील तर ते बाहेर ठेवा, जेणेकरून घरामध्ये झुरळ होणार नाही. आणि खरकटी भांडी ठेवू नका. भांडी जर वॉश करणं तुम्हाला स्वच्छ करणं जर जमत नसेल तर काय करा, ते भांडी जे आहे ते स्वच्छ धुवून ठेवा. नंतर दुसऱ्या दिवशी तुम्ही घासली तरी चालेल, काहीच हरकत नाही. ते पण त्यामुळे काय होणार आहे, घरामध्ये झुरळ तुमचे होणार नाही, किडे तुमच्या घरामध्ये होणार नाही आणि आजारमुक्त तुमचं घर राहू शकेल. अशा पद्धतीने तुम्ही जर केलं तर
बऱ्याच वेळेला पुस्तकांच्या कपाटात देखील खूप झुरळं होत असतात. अशा वेळी तिथे जर तुम्ही हे गोळे ठेवून दिले तर निश्चितच त्याचा खूप फायदा होईल तुम्हाला. तुम्ही बघू शकता की एवढा फायदा होईल की तुम्हाला नामोनिशाणसुद्धा झुरळांचं पुढचे 10 वर्ष राहणार नाही अजिबात. दर 2-4 महिन्यांनी जर तुम्ही अशा गोष्टी असे जर 5-10 मिनटं काढून अशा पद्धतीचे गोळे बनवून तुम्ही जर घरामध्ये ठेवले, कपाटांवरती ठेवा, कपाटांच्या आतमध्ये ठेवा, तरीसुद्धा तुम्हाला रिझल्ट हा खूप चांगल्या प्रकारे येणार आहे. आणि हा व्हिडिओ कुठपर्यंत पोहोचला मला कमेंट्स बॉक्समध्ये नक्की सांगा. माझ्याकडे आता मी दुसरं तुम्हाला सोल्युशन बनवून दाखवणार आहे. जो गोळे आपले बनवून झालेले आहे, कडुनिंबाची वाळलेली पाने घेतलेली आहे मी या ठिकाणी. तुमच्याकडे जर ओली पानं असतील तर ते घेतले तरी देखील चालेल. या ठिकाणी मी छोटंसं भांडं घेतलेलं आहे, छोटंसं पातेलं घेतलं आहे. त्यामध्ये 1 ग्लास पाणी घ्यायचं आहे आपल्याला. हा 1 ग्लास पाणी जे आहे तो अर्धा ग्लास करून घ्यायचा आहे. नंतर उकळून आपल्याला त्यामध्ये टाकायचं आपल्याला कडुनिंबाची पानं. तुमच्याकडे वाळलेली नसतील, माझ्याकडे आहे. ओली पानं घेतली तर अजूनच चांगलं. त्यामध्ये मी कापूर घातलेला आहे, 2 ते 3 वड्या घातलेल्या आहे. 2 वड्या घातल्या तुम्ही तरी देखील चालेल. कुठलाही कापूर तुमच्या घरात असेल तर तो घ्या. आता हे सोल्युशन आपल्याला तयार करायचं आहे. हे सोल्युशन जिथे आपला हात जात नाही, जिथे आपल्याला हात जात नाही किंवा जिथे साफसफाई आपण करू शकत नाही, अशा ठिकाणी हे सोल्युशन जे आहे हा स्प्रे तयार करायचा आपल्याला. आणि हा स्प्रे जो आहे आपल्याला जिथे हात जात नाही, जिथे कानेकोपऱ्यांमध्ये हात जात नाही, जिथे आपल्याला हात जाऊन आपण झुरळं किंवा काही साफ करू शकत नाही, अशा ठिकाणी आपल्याला हा स्प्रे मारायचा आहे. जेणेकरून किंवा हा स्प्रे देखील मुंग्यांना खूप प्रकारे व्यवस्थित असा घालवतो. आणि हे पाणी जे आहे ते उकळलेलं आहे आता आपल्याला, आणि आपल्याला ते गाळून घ्यायचं आहे व्यवस्थित. 1 ग्लास पाण्याचा अर्धा ग्लास पाणी करायचं आहे आपल्याला. म्हणजे त्याचं जे रस आहे पूर्ण निघून येतो आणि जो कापूर आहे त्याचं पण व्यवस्थितरित्या त्याच्यामध्ये मिश्रण तयार होतं. आणि हे जे मारलं तुम्ही त्याचं हे जे केमिकल असं तयार होतं आणि ते जर मारलं तुम्ही तर निश्चितच आपल्या झुरळांवर खूप जास्त परिणाम होतो. वारंवार जर अशा गोष्टी तुम्ही जर केल्या तर घरामध्ये कुठलेही किडे तुम्हाला सापडणार नाही. आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट्स बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि चॅनलवर माझ्या नवीन असेल तर चॅनलला प्लीज 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 सबस्क्राईब करा. बेल आयकॉनचं बटन दाबून येणारे नवनवीन व्हिडिओचा आनंद घ्या. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला तुम्ही त्याबद्दल मी तुमची खूप आभारी आहे. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.